पालघर लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। तर तिकडे माजी खासदार जे आहे राजेंद्र गावित यांनी पुन्हा एकदा पक्ष बदललेला आहे। गेल्या 7 वर्षात 4 वेळा यांनी पक्ष बदलला आहे आणि आता राजेंद्र गावित पुन्हा स्वगृही म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। आज सकाळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केलेला आहे। राजेंद्र गावित यांना तिकीट नाकारलं होतं। मागील 1 महिन्यापासून त्यांना वेटिंगवर ठेवलं होतं। 1 महिन्यापासून त्यांना आश्वासन दिलं होतं, त्यांनी कामाला सुरुवात केली होती, प्रचार सभा घेतला, कॉर्नर मीटिंग घेतल्या, परंतु त्यांना काही तिकीट मिळालं नाही। तिकीट जे आहे हेमंत सावरा यांना दिल्यामुळे गावित कुठेतरी नाराज होते। मागील 2 दिवसापूर्वी देखील भारतीय जनता पार्टीच्या एका सभेमध्ये ते पाहायला मिळाले होते। आज सकाळी त्यांनी आपला पक्ष बदललेला आहे। त्यांचा राजकीय प्रवास कसा होता त्याबद्दल आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगतो। 2018 साली ते काँग्रेसमधून बीजेपीमध्ये गेले, त्यावेळी ते मंत्री होते आणि त्यांनी बीजेपीमध्ये प्रवेश केला। 2019 मध्ये त्यांनी बीजेपी सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला, जे त्यावेळी जी उद्धव ठाकरेंची शिवसेना होती त्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। 2022 मध्ये ज्यावेळेला शिवसेना फुटली त्यावेळेला त्याने पुन्हा जे आहे की त्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटातून त्याने एकनाथ शिंदे गटाला जाऊन सामील झाले होते आणि आज पुन्हा जे आहे आज एकनाथ शिंदे गटामध्ये होते आणि 2024 ला जे आहे त्यांनी पुन्हा बीजेपीमध्ये प्रवेश केलेला आहे। म्हणजे एखाद्या माणसाने कपडे बदलावे तसे राजेंद्र गावित जे आहे पक्ष बदलतात। 7 वर्षात 4 वेळा पक्ष बदलला जातो, म्हणजे राजकारण नेमकं कुठल्या थराला चाललेलं आहे। सर्वसामान्य माणूस कोणाला मतदान करतो, सर्वसामान्य माणूस हा पक्ष बघून मतदान करतो। तुम्ही ज्याला निवडून देता तो खासदार असेल, आमदार असेल, जर अशा प्रकारे पक्ष बदलणार असेल तर सर्वसामान्य मतदारांनी नेमकं बघायचं कोणाकडे, करायचं काय? कारण तुमचं एक मत दिल्यानंतर तुमचा अधिकार संपतो, तुम्हाला पुढच्या 5 वर्षानंतर मत देण्याचा अधिकार येतो। परंतु या 5 वर्षात जर एखादा राजकारणी अशा प्रकारे पक्ष बदलत असेल तर नेमकं म्हणायचं काय, हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। दुसरीकडे असंही सांगण्यात येत आहे की राजेंद्र गावित यांना जे आहे पालघर मतदारसंघामधून जे आहे आमदारकीचं आमिष दाखवण्यात आलेलं आहे। कारण राजेंद्र गावित मागील अनेक दिवसांपासून नाराज होते, त्यांना आमदारकीचं गाजर दिलेलं आहे आणि ह्या गाजरापोटीच ते बीजेपीमध्ये गेल्याचं देखील सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता राजेंद्र गावित यांचा पुढचा प्रवास वाटचाल कशी असणार हे पाहावं लागणार आहे। HP लाईव्हसाठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई।